आपले इमोशन्स आपल्या आयुष्याचा खूप महत्त्वाचा भाग आहेत. आपले इमोशन्स कंट्रोल करणे ही एक स्किल आहे जे प्रत्येकाला जमत नाही. इंटेलिजंट लोकसुद्धा बऱ्याचदा इमोशन्समध्ये वाहत जातात आणि त्यामुळे अशा चुका करून बसतात ज्यांचा त्यांना आयुष्यभर पश्चाताप होतो. आजच्या बुक समरीतून आपण इमोशनल मॅनेजमेंटच्या काही विशेष टेक्निक्सबद्दल शिकणार आहोत. आयुष्यात एम्पथेटिक आणि मोटिवेट असणं किती गरजेचं आहे आणि यामुळे आपण आपले रिलेशनशिप्स आणखी चांगली कसे करू शकतो हे देखील शिकणार आहोत. जी लोक हाय IQ असून सुद्धा प्रत्येक लहान गोष्टीमुळे इमोशनल होतात, ही समरी विशेष करून त्यांच्यासाठी आहे. इमोशनल होणं ही वाईट गोष्ट नाही, पण इमोशन्सने आपल्याला कंट्रोल करू नये यासाठी काय करायला हवं हे समजून घेण्यासाठी ही समरी तुम्हाला मदत करेल. आजची बुक समरी तुम्हाला मदत करेल. नमस्कार श्रोत्यांनो, बुक हायलाइट्स बाय अश्विनीमध्ये मी सौ अश्विनी इंदुरकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण डॅनियल गोल्डमॅन यांनी लिहिलेल्या इमोशनल इंटेलिजन्स ह्या पुस्तकाची समरी ऐकणार आहोत. आनंदी आणि यशस्वी जीवन जगण्यासाठी असरदार अशी एक गोष्ट आहे, ती म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स. आजची बुक समरी ऐकल्यावर तुम्हाला समजेल की ॲव्हरेज IQ असलेल्या लोकांची कामगिरी ही हाय IQ असलेल्या लोकांच्या कामगिरीपेक्षा 70% चांगली असते. हाय IQ असलेले फक्त 20%च लोक ॲव्हरेज IQ असलेल्या लोकांना हरवू शकतात. याचं कारण हे आहे की ही लोक जास्त इंटेलिजंट असू शकतात, पण त्यांच्याकडे इमोशनल इंटेलिजन्सची कमतरता असते. EQ म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स. याचे 4 भाग पडतात: सेल्फ अवेअरनेस, सेल्फ मॅनेजमेंट, सोशल अवेअरनेस आणि रिलेशनशिप मॅनेजमेंट. सेल्फ अवेअरनेसमध्ये तुम्हाला समजेल की आपण आपल्या भावनांशी देखील कनेक्ट असणं का गरजेचं आहे. सेल्फ मॅनेजमेंटमध्ये तुम्ही शिकाल की सेल्फ अवेअर राहणं का गरजेचं आहे. सोशल अवेअरनेसमध्ये तुम्हाला समजेल की तुम्ही याआधी लोकांचं ज्या प्रकारे ऐकायचे आणि समजून घ्यायचे ती पद्धत किती चुकीची होती. शेवटी रिलेशनशिप मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला हे समजेल की या 4ही भागांनी एकमेकांशी कनेक्ट असणं आपल्यासाठी किती फायदेशीर आहे. स्वतःवर काम करणं जरा अवघड आणि कन्फ्युजिंग असतं. आपल्याला कोणत्या गोष्टीमध्ये इम्प्रूव्हमेंट करायची आहे हे लवकर समजत नाही आणि इथेच आपल्याला आपले इमोशनल इंटेलिजन्स मदत करते. ही समरी आपल्याला आपला IQ कसा ओळखायचा आणि आपण एक उत्कृष्ट व्यक्ती कसे बनू शकतो हे शिकवणार आहे. आपण आता जाणून घेऊ इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे काय. खूप काही लोकांचा असा समज होता की सक्सेस मिळवण्यासाठी आपला IQच फक्त उच्च असायला पाहिजे आणि जर तुम्ही खूपच स्मार्ट असाल तरच कंपन्या तुम्हाला कामावर ठेवतील. पण यावर केलेली संशोधने खूप कन्फ्युजिंग आहेत. त्या संशोधनातून असं समोर आलं आहे की हाय IQ असलेल्या फक्त 20% लोकांनीच साधारण IQ असलेल्या लोकांपेक्षा चांगली कामगिरी करून दाखवली. या रिसर्चवरून संशोधकही विचारात पडले होते. ॲव्हरेज IQ असलेल्या लोकांनी हाय IQ असलेल्या लोकांना 70% वेळा हरवलं होतं आणि अनेक वर्षांच्या रिसर्चवरून असं लक्षात आलं की एखाद्या व्यक्तीला यशस्वी होण्यासाठी इमोशनल इंटेलिजन्सची सुद्धा अत्यंत गरज असते. इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या भावना जाणून घेणं आणि त्या स्वीकारणं. EQ आपल्या रिलेशनशिपमध्ये आणि बिहेवियरमध्ये सुधारणा करण्यास फार उपयुक्त ठरतो. जर तुम्हाला जॉब करायचा असेल, म्हणजेच जर तुम्ही जॉब सीकर असाल तर तुम्हाला 100% EQची गरज पडणार. तसेच जर तुम्हाला तुमचं रिलेशनशिप उत्तमरित्या सांभाळायचं असेल तरी देखील तुम्हाला याची गरज भासेल. काही लेखकांच्या अभ्यासानुसार असं सिद्ध झालंय की इमोशनल इंटेलिजन्स हे बऱ्याच महत्त्वाच्या स्किल्सचा पाया आहे. तुम्ही EQला एखादं झाड समजू शकता. कम्युनिकेशन, एम्पथी, वेळेचे मॅनेजमेंट हे सगळे त्या झाडाची पानं आहेत, म्हणजेच भाग आहेत. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या जॉब परफॉर्मन्सचा विचार केला जातो तेव्हा नॉर्मली असं दिसतं की 58% सक्सेस हे त्याला त्याच्या EQमुळे मिळालेलं असतं. तुमचा EQ तुम्हालाही घडवू शकतो आणि बिघडवूही शकतो. तुम्हाला जर आयुष्यात सक्सेस आणि समाधानी बनायचं असेल तर सर्वप्रथम तुम्ही EQवर काम करणं गरजेचं आहे. पुढच्या धड्यात EQच्या 4 भागांवर आपण चर्चा करू. सेल्फ अवेअरनेस. जेव्हा तुम्ही सेल्फ अवेअर असता तेव्हा तुम्हाला हे जाणवतं
की तुम्ही प्रत्येक परिस्थितीत काय फील करत आहात आणि आपल्या भावनांचा विचार करणं, त्यासाठी थोडा वेळ देणं, यालाच तर सेल्फ अवेअरनेसवर काम करणं असं म्हणतात. तुम्हाला कोणत्या गोष्टींचा राग येतो, तुम्हाला कोणत्या गोष्टीने आनंद मिळतो, आपल्याला काही गोष्टींवर रिॲक्ट करणं का भाग पडतं, हे सुद्धा तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही स्वतःला समजून घेण्यासाठी थोडा वेळ काढलात तर तुम्हाला स्वतःबाबतच्या इतक्या गोष्टी लक्षात येतील की तुम्हालाच आश्चर्य वाटेल. आता तुम्ही एक केस इमॅजिन करा. समजा की आजचा तुमचा ऑफिसमधला दिवस खूपच खराब गेला. एक डेडलाईन मिस झाल्याने बॉसने तुमच्यावर सगळा राग काढला. तुम्हाला खूप राग आला होता, कारण तुमच्यामुळे डेडलाईन मिस झाली नव्हती, पण तरीही तुम्ही तुमच्या रागावर कंट्रोल करायचा प्रयत्न केला. तुमच्यासोबत काम करत असलेल्या व्यक्तीची चूक असल्याने तुम्ही स्वतःवरचे आरोप दूर करण्यासाठी बॉसवर मोठ्याने ओरडू इच्छित होता, पण तुम्ही काही बोलण्यापूर्वीच बॉसने तुम्हाला कामावरून काढून टाकलं. जेव्हा तुम्ही घरी पोहोचलात तेव्हा तुमचा चेहरा रागाने लाल झाला होता. घराबाहेर तुम्हाला तुमचा मुलगा चिखलात खेळताना दिसला. तुम्ही त्याच्यावर खेकसलात की तो स्वतःलाच खराब करून घेतोय. तुमचा मुलगा रडू लागला. तुमचा राग पाहून तो घाबरला. तुम्हाला कधी या गोष्टीवर राग येत नाही, पण आजच मुलावर राग काढल्याची तुम्हाला जाणीव होत होती. तुम्हाला गिल्टी वाटू लागतं. तुम्हाला जाणीव होते की तुम्ही तुमच्या ऑफिसमधला राग तुमच्या मुलावर काढत आहात. या सिच्युएशनमध्ये तुम्हाला तुमच्या सेल्फ अवेअरनेसची प्रॅक्टिस करायची असेल तर आधी तुम्हाला हे चेक करावं लागेल की तुम्ही जे करत आहात ते चुकीचं आहे की बरोबर. तुम्हाला हे माहीत आहे की तुमच्या मुलाची यामध्ये काहीच चूक नव्हती. तुमच्याकडे सेल्फ अवेअरनेस असेल तर तुम्ही स्वतःवर योग्यरित्या काम करू शकाल. तुम्हाला तुमच्या भावना जाणून घेण्यात भीती वाटणार नाही आणि अशा वेळी कसं वागायचं हे देखील तुम्हाला समजेल. भावनांवर तुम्ही जेवढा नियंत्रण ठेवाल तेवढ्या त्या नियंत्रित राहतात. तुम्ही जर सतत घाबरत राहिला तर तुम्ही सगळ्याच ऑपॉर्च्युनिटीज गमवाल. जेव्हा आपण खूप रागात असतो तेव्हा असंच होतं. तुम्ही जर तुमच्या भावनांच्या वाईट गोष्टी समजू शकलात तरच तुम्ही त्यावर काही उपाय शोधू शकता. या पुस्तकाच्या लेखकाने काही संशोधनाच्या सहाय्याने इमोशनल इंटेलिजन्स अप्रेझल टेस्ट बनवली. या टेस्टद्वारे आपला EQ जाणण्यात आपल्याला अत्यंत मदत होते. यात आपल्याला आपले चांगले गुण देखील समजतात आणि कोणत्या गोष्टीवर अजून काम करायची गरज आहे हेही कळतं. डेव हे एक रिजनल सर्व्हिस मॅनेजर आहेत. इमोशनल इंटेलिजन्स अप्रेझल टेस्टमध्ये त्यांचा स्कोअर 95 आला होता. याचा अर्थ असा की त्यांनी त्यांच्या EQ बद्दल जागरूकता ठेवली. सुरुवातीला त्यांचा EQ स्कोअर इतका चांगला नव्हता, पण आवश्यक स्टेप्स घेतल्याने त्यांचा स्कोअर वाढला आणि याचा त्यांनाही फायदा झाला. जशी जशी डेवमध्ये सुधारणा झाली तसा त्यांच्या ऑफिसमधील लोकांना त्यांच्यामध्ये फरक जाणवू लागला. त्यांच्या मते डेव आता पूर्वीपेक्षा जास्त डिटरमाइंड आणि हार्डवर्किंग झाले होते. जेव्हा डेवची टीम कामात काही गडबड करते तेव्हा डेवला राग येतो, पण नंतर ते त्याचं सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करतात. इना एक मार्केटिंग मॅनेजर आहे. तिचा सेल्फ अवेअरनेस 69 होता. तिच्यासोबत काम करणाऱ्यांनी सांगितलं होतं की ती प्रेशरमध्ये बिलकुल काम करू शकत नाही. कठीण परिस्थितीमध्ये ती जास्त टेन्शनमध्ये यायची. टीना तिच्या भावनांवर कंट्रोल करू शकत नव्हती आणि स्वतःची चिडचिड ती दुसऱ्यांवर काढत असे. याऐवजी जर तिने तिच्या सवयी नीट ओळखल्या असत्या आणि त्यावर काम केलं असतं तर चांगलं झालं असतं. सेल्फ अवेअरनेस स्ट्रॅटेजीज. आपण ज्या स्टेजमध्ये आहात त्या स्टेजला आपल्यामध्ये सेल्फ अवेअरनेस आहे की नाही हे सांगणं कठीण आहे. यासाठी आपल्याला स्वतःमध्ये डोकावून पाहावं लागतं आणि काही गोष्टी स्वतः समजून घ्याव्या लागतात. जेव्हा तुम्हाला तुमच्या भावना समजत नसतात तेव्हा या भावना वेगळ्या पद्धतीने बाहेर पडतात. कधी कधी तर आपणच आपल्या भावनांमुळे वैतागतो, कारण त्या अचानकच बाहेर पडतात. तुम्ही टेन्शनमध्ये येता जेव्हा कुणाचा छोटासा नकारही तुम्हाला काही दिवस त्रास देतो किंवा कुणी केलेल्या छोट्याशा गोष्टीचाही तुम्हाला भयंकर राग येतो. याचा अर्थ असा की आपल्या भावनांना सिच्युएशनशी मेळ राखता येत नाही आणि यावरून हे समजतं की तुम्हाला यावर काहीतरी उपाय करणं गरजेचं आहे. जेव्हा जेव्हा सेल्फ अवेअरनेसचा विचार केला जातो तेव्हा तुम्ही स्वतःशी प्रामाणिक असायला हवं. जेव्हा तुम्ही स्वतःच्याच एखाद्या गोष्टीवर जास्त लक्ष द्यायला लागता, ज्या गोष्टीचा तुम्ही आधी विचारही केला नसेल,
तेव्हा समजून जा की तुम्ही योग्य ट्रॅकवर आहात. सेल्फ अवेअर होण्यासाठी लेखकाने या पुस्तकातून आपल्याला एक स्ट्रॅटेजी सांगितली आहे. ती स्ट्रॅटेजी आहे ऑब्झर्व द रिपल इफेक्ट. तुमच्या भावना दुसऱ्या व्यक्तींसाठी पाण्यात फेकलेल्या दगडाप्रमाणे व त्यातून निघणाऱ्या तरंगाप्रमाणे असतात. जेव्हा बॉस एखाद्या एम्प्लॉईला सर्वांसमोर ओरडतात, त्याचा अपमान करतात, तेव्हा फक्त त्या एम्प्लॉईचा अपमान होत नसून तिथे असलेल्या सर्व एम्प्लॉईजला असं वाटतं की आपल्यावरही ओरडा पडलेला आहे. त्यांना या गोष्टीची भीती वाटते की कधीतरी त्यांनाही या रागाचा सामना करावा लागेल. यालाच आपल्या रागाचे रिपेल इफेक्ट असं म्हणतात. तुम्ही हे लक्षात ठेवायला हवं की आपल्या रागाचा फक्त आपल्यावर इफेक्ट होत नसून इतर व्यक्तींवरही होतो. तुमच्या रागामुळे दुसऱ्या व्यक्तीवर पडलेल्या रिपल इफेक्टचं निरीक्षण करा. तुमच्या भावनांमुळे ज्या व्यक्तींवर परिणाम झाला त्यांना कसे फील झाले हे त्यांना विचारा. जेव्हा तुम्ही हे समजून घेण्यात यशस्वी व्हाल तेव्हा तुम्हाला समजेल की तुम्ही लोकांवर कशा प्रकारे रिपल बनवू इच्छिता. दुसरा भाग आहे सेल्फ मॅनेजमेंट. सेल्फ मॅनेजमेंट तुमच्या सेल्फ अवेअरनेसवर डिपेंड करतं. सेल्फ मॅनेजमेंट म्हणजे आपली अशी क्षमता ज्याद्वारे आपल्या इमोशन्ससाठी आपल्या अवेअरनेसचा उपयोग केला जातो. आपल्या इमोशन्सच्या बाबतीत अगदी फ्लेक्झिबलरित्या वापर करता. सेल्फ मॅनेजमेंट म्हणजे तुमच्या सवयींमध्ये असे काही चांगले बदल करणे ज्याचा तुमच्यावर आणि दुसऱ्यांवरही चांगला परिणाम घडेल. आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सेल्फ मॅनेजमेंट म्हणजे एखाद्या वस्तूविषयीची आपली भावना आपण कशा प्रकारे मॅनेज करता किंवा हाताळता. कित्येक वेळा आपल्या निर्णय घेण्याच्या क्षमतेत आपल्या भावना आडव्या येऊ शकतात. अशा वेळी तुम्ही ती परिस्थिती कशी हँडल करता हे अत्यंत कौशल्याचं काम आहे. सेल्फ मॅनेजमेंट म्हणजे स्वतःवर काही क्षणांच्या गरजा पूर्ण करण्यापासून नियंत्रण करणे. जसं की समजा तुम्हाला तुमच्या कलिगला शिवी द्यायचं मन झालं जो तुम्हाला आवडत नाही, पण तुम्ही स्वतःवर कंट्रोल करता. ही तात्पुरती गरज तुम्ही नियंत्रित करता कारण तुम्हाला तुमची दुसरी ध्येय पण अचीव करायची असतात. त्यासमोर तुम्हाला ही क्षुल्लक गरज वाटते. अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही कलिगला शिवी देणार नाहीत कारण तुम्हाला तुमचा प्रोजेक्ट पूर्ण करायचा आहे. आणि अशा प्रकारे स्वतःला एखाद्या गोष्टीपासून रोखणं, स्वतःवर कंट्रोल करणं यासाठी सेल्फ मॅनेजमेंटची गरज असते. जेव्हा तुम्ही तुमच्या क्षणिक गरजांना तुमच्यावर पूर्ण कंट्रोल मिळवू देणार नाही तेव्हा तुम्हाला नक्कीच सक्सेस मिळेल. EQ टेस्टमध्ये हेल्थ केअर ॲडमिनिस्ट्रेटर असलेल्या लेन यांचा सेल्फ मॅनेजमेंट स्कोअर 93 आहे. लेनसोबत काम करणाऱ्या लोकांनी सांगितलं की मोठ्या मोठ्या भांडणातही लेन ह्या शांत आणि समजूतदारपणे वागतात. जेव्हा दुसरे कोणी त्यांच्यावर रागावतात तेव्हाही त्या शांतच असतात. जेव्हा एखाद्या कर्मचाऱ्याला कामावरून काढायचे असते तेव्हा इतर कुणाच्या बोलण्यावर लक्ष न देता लेन ह्या अगदी सेन्सिटिव्हपणे विचार करून बोलतात आणि त्यामुळेच कित्येक लोक क्रिटिकल सिच्युएशनमध्ये लेनची मदत घेतात. आणि दुसरीकडे मे या एक रिजनल सेल्स डायरेक्टर आहेत. त्यांचा सेल्फ मॅनेजमेंटचा स्कोअर 61 आहे. जेव्हा त्यांचा मूड खराब असतो तेव्हा त्याचा सगळ्या ऑफिसवर परिणाम होतो. यामुळे ऑफिसमध्ये निगेटिव्हिटी पसरते. ती एक लीडर असल्यामुळे तिच्या खराब मूडमुळे सर्वांनाच स्ट्रेस येतो. सेल्फ मॅनेजमेंट स्ट्रॅटेजीज. सेल्फ मॅनेजमेंट म्हणजे फक्त आपल्या भावनांवर कंट्रोल करणं असं नाही. लेखक तर आपल्या भावनांची तुलना ज्वालामुखीशी करतात. लावा बाहेर पडण्यापूर्वी ज्वालामुखीच्या खाली अत्यंत जोरात हालचाल होती आणि सेम तसंच आपला राग बाहेर पडण्यापूर्वी आपल्या मनातही खूप काही गोष्टींची चलबिचल होत असते आणि आपल्याला याच भावना कंट्रोल करायच्या असतात. हे खरं आहे की सेल्फ अवेअरनेस शिवाय सेल्फ मॅनेजमेंट शक्य नाही. तुम्हाला काय वाटत आहे, तुम्ही काय फील करत आहात ते ओळखायला शिका. जोपर्यंत तुम्ही तुमच्या फीलिंग्स ओळखू शकत नाही तोपर्यंत तुम्हाला त्यांना कसं रिस्पॉन्ड करायचं हे समजणार नाही. जेव्हा तुम्ही तुमच्या फीलिंग्स ओळखू शकता तेव्हा खूप काही चांगल्या गोष्टी घडतात. सेल्फ अवेअरनेसमुळे तुम्हाला तुमच्या भावनांना कसं रिस्पॉन्ड करायचं हे माहीत असतं. तुम्हाला आलेल्या समस्येला तुम्ही कंट्रोल करू शकता आणि तुमचं ध्येय साध्य करू शकता. सेल्फ मॅनेजमेंटमुळे तुमच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी येते. कोणत्याही वेगळ्या सिच्युएशनमध्ये तुम्ही योग्यरित्या रिॲक्ट करू शकता आणि यामुळे तुम्हाला राग देखील येणार नाही.
यामुळे तुम्ही योग्य आणि प्रोडक्टिव्ह डिसिजन घेऊ शकाल. लेखक आपल्याला सांगतात की आपल्या भावना आणि त्यामागील कारणांची एक लिस्ट बनवा. भावना विरुद्ध कारणे यांची लिस्ट बनवल्यामुळे तुम्ही योग्य डिसिजन घेऊ शकता. सहसा तुमच्या भावना आणि लॉजिकल माइंडमध्ये मतभेद सुरू असतात. तुम्ही दोन्ही साईडला खेचले जाता. अशा परिस्थितीत जर तुम्हाला भावना आणि लॉजिक यापैकी कोणत्या गोष्टीचा विचार करायला हवा हे समजत नसेल, तर तुम्ही एक कागद घ्या, त्याच्या मधोमध एक रेष आखा. ही अशी लिस्ट बनवल्याने तुमचं मन स्पष्टरित्या सगळं पाहू शकेल. उजव्या बाजूच्या कॉलममध्ये तुमच्या भावना काय आहेत त्या लिहा. उजव्या बाजूला तुमच्या लॉजिकल माइंडला काय वाटत आहे ते लिहा. आणि त्यानंतर तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारा की कुठे आपल्या भावना आपल्या जजमेंटवर कब्जा करत आहेत आणि कुठं आपलं लॉजिकल माइंड आपल्या भावनांकडे दुर्लक्ष करत आहे. नेहमीच लॉजिकल राहणंही चांगलं नाही, कारण लॉजिकल राहणं म्हणजे एक प्रकारे रोबोटप्रमाणे फील आणि ॲक्ट करणं. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही मार्ग निवडण्यात कन्फ्यूज व्हाल, तेव्हा तुम्हाला या लिस्टची मदत घ्यावी लागेल. याद्वारे तुम्ही तुमचे विचार ऑर्गनाईज करू शकता आणि चांगले निर्णय घेऊ शकता. तिसरा भाग आहे सोशल अवेअरनेस. हे सुद्धा एक प्रकारे सेल्फ अवेअरनेस सारखंच आहे, पण यामध्ये तुम्ही तुमच्या भावनांपेक्षा लोकांच्या भावनांचा जास्त विचार करता. त्यांना काय वाटेल, ते काय फील करत असतील याचा विचार करता. हे अत्यंत कठीण असतं जेव्हा तुमच्या विचारांशी भावनांशी दुसऱ्यांच्या भावना मॅच होत नाहीत. पण दुसऱ्यांच्या भावनांचा विचार केल्यामुळे कोणत्या गोष्टीवर आपण फोकस करायला पाहिजे हे तुम्हाला समजतं. आधी ज्या गोष्टीवर तुम्ही लक्ष दिलेलं नसतं ती गोष्ट तुम्हाला दिसते. सोशल अवेअरनेसचे 2 भाग आहेत, ऐकणं आणि निरीक्षण करणं. आणि जर तुम्हाला या 2 गोष्टी योग्यरित्या करायच्या असतील तर तुम्हाला सर्वप्रथम बोलणं सोडलं पाहिजे आणि तुमच्या पुढच्या आर्ग्युमेंटबद्दल विचार करणं सोडलं पाहिजे. फक्त स्वतःचाच विचार न करता दुसऱ्यांचं ऐकून त्यांच्यावर लक्ष दिलं पाहिजे, तरच तुम्हाला त्यांच्या भावना समजतील. अल्फोन्सो हे एक फार्मास्युटिकल सेल्स मॅनेजर आहेत, ज्यांचा सोशल अवेअरनेस स्कोअर 96 आहे. ते दुसऱ्यांच्या भावना समजतात. याबद्दल त्यांच्या ऑफिसमधील लोक त्यांचं कौतुक करतात आणि यामुळेच त्यांचं इतरांशी चांगलं रिलेशनशिप तयार झालं. क्लायंट्समध्येही अल्फोन्सो खूपच लोकप्रिय आहेत आणि यामुळेच ते त्यांच्या स्टोअरची कस्टमर आहेत. तर दुसरीकडे क्रॅग एक अटॉर्नी आहे, ज्यांचा सोशल अवेअरनेस स्कोअर 55 आहे. ते त्यांच्या ऑफिसमधील लोकांशी ज्या प्रकारे बिहेव करतात त्यावरूनच त्यांचा स्कोअर समजतो. सर्वजण म्हणतात की त्यांनी पेशंट व्हायला हवं आणि दुसऱ्यांना समजून घ्यायला हवं. यावरूनच कळतं की क्रॅग दुसऱ्यांच्या भावना आणि विचार बिलकुल जाणून घेत नाहीत. क्रॅग लोकांचं म्हणणं फक्त उत्तर देण्यापुरतंच ऐकतात. क्रॅगची अशी ओळख झाली आहे की ज्यावरून समजतं की ते दुसऱ्यांच्या इनपुटचा बिलकुल विचार करत नाहीत. सोशल अवेअरनेस स्ट्रॅटेजीज. सेल्फ अवेअरनेस म्हणजे लोकांच्या मनातलं जाणून घेणं. सोशली अवेअर राहण्याने तुम्हाला दुसऱ्यांच्या भावना ओळखणं सोपं जाईल. पण हे एवढं महत्त्वाचं का आहे असा प्रश्न सर्वांना पडू शकतो. तर याचं कारण आहे की यामुळे तुम्ही तुमचं रिलेशनशिप स्ट्रॉंग करू शकता. यामुळे तुम्ही एखाद्या व्यक्तीला अधिक जास्त ओळखू शकाल. सोशल अवेअरनेसचं उदाहरण म्हणजे जेव्हा तुमचा मित्र ठीक नसतो तेव्हा तुम्ही त्याच्याकडे मदत नाही मागत आणि त्याची परिस्थिती समजून घेता. तसंच वर्गात एकटा असणाऱ्या मुलाकडे जेव्हा तुम्ही जाता, त्याच्याशी मैत्री करता, तेव्हा तुम्ही सोशली अवेअर आहात असं मानलं जातं. त्याला मित्रांची गरज आहे हे तुम्हाला तिथे समजतं. यामध्ये तुम्ही फक्त लोकांना त्यांच्या शब्दांनी नाही तर इतर गोष्टींनीही समजू शकता, जसं की बॉडी लँग्वेज. सोशली अवेअर होण्याची ही एक स्ट्रॅटेजी आहे. बॉडी लँग्वेजवरून ओळखणे. आपल्यापैकी कित्येक लोक बोलत वेगळंच असतात आणि आपण त्यातून वेगळाच अर्थ काढतो. लोकांची बॉडी लँग्वेज पाहून त्यांना काय बोलायचं आहे हे आपल्याला कळालं पाहिजे. त्यासाठी शब्दांची गरज भासत नाही. आपण एक वेळेस खोटे बोलू शकतो, पण आपली बॉडी लँग्वेज कधी खोटं बोलत नाही. समोरच्याची बॉडी लँग्वेज पाहून तुम्हाला सहजपणे कळतं की समोरच्याला नेमकं काय म्हणायचं आहे. एकदा का समोरच्याचा बोलण्याचा हेतू समजला की त्यांना आपल्याला काय रिस्पॉन्स द्यायचा हे देखील समजतं. एखाद्या व्यक्तीला वाचायचं असेल तर तुम्हाला
आधी त्याची बॉडी लँग्वेज समजून घ्यावी लागेल. बॉडी लँग्वेज वाचण्यासाठी आधी त्यांच्या डोळ्यांपासून सुरुवात करा. तुम्हाला हे माहीत असेलच की शब्दांशिवाय माणसाचे डोळे खूप बोलून जातात. डोळ्यांद्वारे आपल्याला भाव समजतात. पण असे करताना तुम्हाला समोरच्याला जास्तच एकटक लावून बघायचं नाहीये, नाहीतर समोरचा घाबरून जाईल. रेग्युलर आय कॉन्टॅक्ट ठेवून बोलणाऱ्या व्यक्तीला विश्वासार्ह आणि प्रामाणिक समजलं जातं. पण मध्येच आय कॉन्टॅक्ट तोडून बोललं की समजून जायचं की समोरचा व्यक्ती बेचैन किंवा धोकेबाज आहे. काही जणांच्या स्माईलवरूनही आपल्याला त्यांच्या मनातलं कळतं. नॉर्मली त्यांची स्माईल जशी असते तशी नसेल तर आपल्याला लगेच कळतं की ते नक्कीच स्ट्रेसमध्ये असतील. ही गोष्ट तुम्ही एकदा शिकलात तर तुम्हाला समोरच्याचं म्हणणंच नाही तर बॉडी लँग्वेज पण समजायला लागेल. चौथा भाग आहे रिलेशनशिप मॅनेजमेंट. रिलेशनशिप मॅनेजमेंटसाठी EQ स्किल्स आवश्यक असतात, जे आपल्याला आधीच माहीत आहे. आणि हे EQ स्किल म्हणजे सेल्फ अवेअरनेस, सेल्फ मॅनेजमेंट आणि सोशल अवेअरनेस. आपलं एखादं रिलेशनशिप सक्सेसफुली मॅनेज करण्यासाठी आधी आपल्याला स्वतःच्या भावना उत्तमरित्या जाणून घेतल्या पाहिजे आणि मग दुसऱ्यांच्याही. याचे खूप काही फायदे आहेत. यामुळे तुम्ही उत्तमरित्या कम्युनिकेट करू शकता आणि तुम्ही इतरांशी चांगलं कनेक्शन बनवू शकता. तुम्ही जेवढी तुमच्या रिलेशनशिप मॅनेजमेंटमध्ये सुधारणा कराल तेवढा तुम्हाला त्याचा परिणाम दिसेल आणि दुसऱ्यांना कसं ट्रीट करायचं हे देखील समजेल. आणि ट्रीटमेंटमध्ये काही बदल करायचे असतील तर तेही करू शकाल. आपण कुणासोबत रिलेशनशिप जोडू शकला नाही तर तुम्हाला त्यांच्यासमोर तुमचे मत नीट मांडता येणार नाही. लोकांनी तुमचं बोलणं ऐकलं पाहिजे यासाठी तुम्हाला रिलेशनशिप मॅनेजमेंटची प्रॅक्टिस करावी लागेल. पण स्ट्रेसच्या सिच्युएशनमध्ये असं करणं खूप कठीण असतं. लेखकाने या संबंधित केलेल्या रिसर्चमध्ये असं समोर आलं की 70% पार्टिसिपंट्सना स्ट्रेस हँडल करण्यात प्रॉब्लेम येतो. पण म्हणून याचा अर्थ असा नाही की रिलेशनशिप बनवणंच कठीण आहे. खास करून ऑफिसमध्ये किंवा काम करण्याच्या ठिकाणी स्ट्रेसची लेवल जास्त असते. काही लोक रागात असतात तर काही शांत. काही जणांना तर कामाबद्दल बोलायलाच आवडत नाही. ते बोलतात पण मोजकच. तर काही लोक हे जास्त ॲक्टिव्ह असतात. त्यांना वाटतं की स्ट्रेसचं वातावरण त्यांच्यासाठी नाही आणि या सर्व गोष्टीपासून वाचण्याचं काम हे स्ट्रेस मॅनेजमेंट करतं. गेल या एक चीफ फायनान्शियल ऑफिसर आहेत ज्यांचा रिलेशनशिप मॅनेजमेंट स्कोअर 95 आहे. त्यांच्यासोबत काम करणारे लोक सांगतात की ते त्यांच्यासोबत कधीही काम करू शकतात. गेल दुसऱ्यांना चांगल्या प्रकारे समजून घेते आणि लोक त्यांच्यासोबत सेन्सिटिव्ह गोष्टी बोलू शकतात. सर्व सहकर्मचाऱ्यांचे गेलसोबत अधिकच जवळचे आणि प्रोफेशनल नातं आहे. जेव्हा लोकांच्या प्रमोशनची किंवा आनंदाची गोष्ट असते तेव्हा ती नेहमीच त्यांची प्रशंसा करते. जरी आपली काही चूक झाली असेल तरी ती कधी आपल्याला खाली बघत नाही, उलट आपल्याला त्या चुकीतून शिकायचे सांगते. या उलट ड्र्यू हे एक सेल्स मॅनेजर आहेत ज्यांचा रिलेशनशिप मॅनेजमेंट स्कोअर 66 आहे. ड्र्यूच्या मताशी सहमत नसलेले लोक त्याला त्याच्यासाठी धोकादायक वाटतात. असं ड्र्यूला प्रत्येक लोकांबाबत वाटत होतं, ज्यामुळे त्याच्या दुसऱ्या लोकांवर रिपल इफेक्ट होत होता. यावरून असं व्हायचं की ड्र्यू ज्या लोकांना धोकादायक मानत त्या लोकांना इतर जणही धोकादायक मानू लागले. ड्र्यू आपल्या विचारांमुळे लोकांना शिकवायच्या ऐवजी त्यांच्यामध्ये दरारा निर्माण करत होता. रिलेशनशिप मॅनेजमेंट स्ट्रॅटेजीज. रिलेशनशिप सुधारण्यासाठी खूपच एनर्जी आणि एफर्ट्स लागतात, पण या एफर्ट्सचा फायदाही तसाच होतो. हे लक्षात ठेवा की रिलेशनशिप मॅनेजमेंटला दुसऱ्या EQ डायमेन्शनची आवश्यकता पडते. तुम्हाला तुमच्या फिलिंग्सच्या बाबतीत सेल्फ अवेअर राहावं लागतं. तुम्ही सेल्फ मॅनेजमेंटचा वापर करून तुमच्या फिलिंग्स दुसऱ्यांसमोर व्यक्त करता आणि शेवटी सेल्फ अवेअरनेसमुळे समोरच्याला काय बोलायचं आहे हे समजून तुम्ही त्यांना तुमचा रिस्पॉन्स देता. रिलेशनशिप मॅनेजमेंटमध्ये सुधारणा करण्यासाठी लेखकाने एक स्ट्रॅटेजी दिली आहे आणि ही स्ट्रॅटेजी आहे ओपन माइंडेड राहणं आणि कोणतीही गोष्ट जाणून घेण्याची इच्छा ठेवणं. सोबत काम करणाऱ्या लोकांना ओळखणं सोपं नाही. या गोष्टीची तुम्हाला भीतीही वाटू शकते, पण लोकांशी चांगलं रिलेशनशिप ठेवणं हा देखील तुमच्या जॉबचाच एक भाग आहे.
आपल्यासोबत काम करणाऱ्या व्यक्तीसोबत ओपन होणं ही आपली पहिली पायरी आहे. तुम्ही तुमच्याबद्दल त्यांना सांगता. तुम्हाला जरा जास्त क्लोज होण्यात अनकम्फर्टेबल वाटत असेल तर आधी छोट्या छोट्या गोष्टी शेअर करायला सुरुवात करा. जेव्हा लोकांना तुमच्याबद्दल समजायला लागेल तेव्हा ते आपल्याला चुकीचं समजणार नाहीत. उदाहरणार्थ, तुमच्या प्रेझेंटेशनच्या वेळी कोणीतरी उशिरा आलं की तुमच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे राग दिसेल आणि लोकांना वाटेल की तुम्ही रागीट आणि स्ट्रिक्ट आहात. पण जर तुम्ही आधीच लोकांना सांगितलं असेल की तुम्ही आधी आर्मीमध्ये होता तर त्यांना समजेल की तुम्हाला वेळेची किती किंमत आहे. ओपन होणं आणि दुसऱ्यांबद्दल जाणून घेण्याची इच्छा असणं ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला लोकांविषयी अधिक जाणून घ्यावं लागेल जेणेकरून ते तुम्हाला चुकीचं समजणार नाहीत. लोकांना त्यांच्याविषयी प्रश्न विचारा आणि त्यांच्या उत्तरांमध्ये इंटरेस्ट दाखवा, पण शक्य तितके जजिंग प्रश्न विचारू नका. उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही कोणाला तरी विचाराल की शेवटी तुम्ही फिलॉसॉफीचाच अभ्यास का केला, समोरचा व्यक्ती अनकम्फर्टेबल आणि डिफेन्सिव्ह फील करेल. त्यापेक्षा तुम्ही असा प्रश्न विचारायला पाहिजे की वा, फिलॉसॉफी, तुम्हाला यामधलं सर्वात जास्त काय आवडतं? तुमच्या बोलण्याची पद्धत फ्रेंडली वाटेल आणि समोरचा पण फ्रँकली आपल्याशी गप्पा मारेल. तुम्ही या समरीमध्ये इमोशनल इंटेलिजन्स म्हणजेच EQ बद्दल शिकलात. तुमच्या यशात EQची मोठी भूमिका असते. इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे तुमच्या आणि इतरांच्या भावना समजून घेण्याची तुमची क्षमता असते. या क्षमतेद्वारे तुम्ही स्वतःमध्ये आणि तुमच्या नात्यांमध्ये सुधारणा करू शकता. EQचे 4 भाग आहेत: सेल्फ अवेअरनेस, सेल्फ मॅनेजमेंट, सोशल अवेअरनेस आणि रिलेशनशिप मॅनेजमेंट. सेल्फ अवेअरनेस म्हणजे आपण कोणत्या सिच्युएशनमध्ये काय फील करता, तुमच्या भावना काय आहेत. तुम्ही तुमच्या भावनांचा सामना करू शकता कारण तुम्हाला हे माहीत आहे की असं केल्याने तुम्ही स्वतःला थोडं जास्त ओळखू शकता. सेल्फ मॅनेजमेंट हे तुमच्या सेल्फ अवेअरनेसवर डिपेंड असतं. स्वतःला योग्यरित्या मॅनेज केले तर घाईघाईत घेणाऱ्या निर्णयापासून तुम्ही स्वतःला वाचवू शकता. तुम्ही तुमच्या बोलण्यावर नियंत्रण मिळवू शकता. सोशल अवेअरनेस हे सुद्धा सेल्फ अवेअरनेस प्रमाणेच आहे, पण हे दुसऱ्यांच्या बाबतीत असतं. दुसऱ्यांच्या भावना ओळखणं आणि त्या समजून घेणं याचे 2 मार्ग आहेत. त्या भावना ऐकणं आणि त्यांचं निरीक्षण करणं. तुम्ही दुसऱ्यांचं फक्त ऐकू नका, त्यांचं बिहेवियरवर देखील तुम्ही ऑब्झर्व करू शकता. त्यांच्या बोलण्यामागील हेतूही तुम्हाला समजेल. रिलेशनशिप मॅनेजमेंटमध्ये सर्व EQ स्किल्सची आवश्यकता असते. एक उत्तम रिलेशनशिप तयार करायला वेळ लागतोच, पण याचे फायदे चांगलेही होतात. सेल्फ अवेअरनेस आणि सोशल अवेअरनेस वापरून तुम्ही भावनांना आहे त्या जागेवर ठेवता. नंतर आपण त्याच्या पुढे जाऊन कम्युनिकेशन करता. रिलेशनशिप मॅनेजमेंटचा सिंपल अर्थ म्हणजे भांडणं समजणे आणि सोडवणे. स्वतःवर आणि दुसऱ्या व्यक्तीसोबतच्या आपल्या रिलेशनशिपवर काम करणं हे सोपं काम नाही. आपल्या सर्वांचा दृष्टिकोन आणि व्यक्तिमत्व वेगवेगळं असतं, पण हे सर्व गरजेचं आहे जेणेकरून तुम्ही उत्कृष्ट व्यक्ती बनाल. तुम्ही सतत स्वतःवर काम केलं पाहिजे. रिलेशनशिप बनवताना नेहमी लक्षात ठेवा, कोणताच व्यक्ती आयलँडसारखं एकटं राहू शकत नाही. तुम्हाला वाटू शकतं की तुम्ही सगळं एकट्याने मॅनेज करू शकता, तुम्हाला इतरांची गरज नाही, पण असं कधीच शक्य नसतं. आपण इतरांशी जे कनेक्शन बनवतो त्यामुळेच आपली लाईफ अर्थपूर्ण आणि आनंददायी बनत असते. तुम्ही सुद्धा यासाठी पात्र आहात, म्हणून स्वतःमध्ये सुधारणा करा. इतरांनाही तुमचं चांगलं रूप दाखवणं गरजेचं आहे. ही समरी इथेच संपते. समरी आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा. आणखी अशाच बुक समरी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. धन्यवाद.